नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दारूच्या नशेत स्वतःच्याच पोटावर चाकूने वार करून तरुणाचा मृत्यू. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याला मिळाला माणुसकीचा हात. नेवाशात नगरपंचायतीचा ढिसाळ कारभार, शिवसेनेच्या वतीनं दिला आंदोलनाचा इशारा. आणि येवला नगरपालिका कार्यालयासमोर कामगार सेनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. दारूच्या नशेत स्वतःच्या पोटावर वार करून घेतल्याने शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे राहणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी तरुणाच्या पत्नीने शिरूर पोलिसात फिर्याद दाखल केली असून याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दारूच्या नशेत स्वतःच्या पोटावर वार करून घेतल्याने शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे राहणाऱ्या एका तरुणाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी तरुणाच्या पत्नीने शिरूर पोलिसात फिर्याद दाखल केली असून याबाबत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक किरण घोणगे यांनी दिली आहे. याबाबत मयत योगेश लाळगे यांची पत्नी वर्षा लाळगे यांनी दिलेली फिर्याद आणि शिरूर पोलिसांच्या मिळालेल्या माहितीनुसार कवठे येमाई तालुका शिरूर येथील श्री येमाई मंदिर चौकात भाड्याच्या खोलीत वास्तव्यास असणारे योगेश अशोक लाळगे वय वर्ष 34 यांनी दारूच्या नशेत दिनांक 13 रात्रीच्या सुमारास स्वतःच्या पोटावर चाकूने वार केल्याने त्यांचा या घटनेत मृत्यू झालाय. गेल्या 2 वर्षांपासून लाळगे हे पत्नी वर्षा आणि 1 वर्षाच्या मुलीसह येथे वास्तव्यास होते. योगेश यांना दारूचे व्यसन असून कुठलाही कामधंदा ते करत नव्हते. परिसरातील ग्रामस्थांनी अनेकदा त्यांना समजावण्याचाही प्रयत्न केला होता. तसेच यापूर्वीही योगेश यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दिनांक 13 सायंकाळी 7:30च्या दरम्यान दारूच्या नशेत योगेशने पोटावर चाकूने वार केल्याचे पत्नी वर्षाला सांगितले. जखमा किरकोळ स्वरूपाच्या वाटल्याने वर्षा यांनी घरातील कापसाने त्या जखमा पुसून घेतल्या. दारूच्या नशेत योगेश चाकूने मारहाण करील या भीतीने वर्षा या रात्री रावडेवाडी येथील मामाकडे गेल्या होत्या. दिनांक 13 सकाळी 8:30 घरी आल्यानंतर घरात पती योगेश हे निपचित पडलेले त्यांना दिसले. त्यांचा टी-शर्ट आणि बनियान हे रक्ताने माखलेले त्यांना आढळले. त्यानंतर वर्षा यांनी नातेवाईकांना बोलावून घेतले. याबाबत वर्षा योगेश लाळगे वय वर्ष 27 कवठे येमाई राहणार वडनेर बुद्रुक तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर शिरूर पोलिसात रीतसर फिर्याद दाखल केली असून पुढील तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण घोणगे आणि सहकारी करत आहेत. कवठे येमाई गावामध्ये योगेश
लोडगे या व्यक्तीने स्वतःच्या पोटावरती चाकूचे वार करून घेऊन आत्महत्या केली आहे। त्या अनुषंगाने शिरूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात दाखल असून त्याचा तपास सध्या चालू आहे। सी24 तासाठी अरुण कुमार मोटे, शिरूर। श्रीगोंदा येथे वाराणसी हुबळी एक्सप्रेस शनिवारी रात्री स्टेशनवर थांबली असताना 7 ते 8 दरोडेखोरांचा प्रयत्न टीसी आणि रेल्वे सुरक्षा जवानांच्या तत्परतेमुळे फसला आहे। जवानांनी रोखलेल्या बंदुका पाहून दरोडेखोरांनी हत्यारे टाकून पलायन केलंय। हुबळी एक्सप्रेसवर शनिवारी रात्री श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर थांबली असता 7 ते 8 दरोडेखोरांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न टीसी आणि रेल्वे सुरक्षा जवानांच्या तत्परतेमुळे फसलाय। जवानांनी रोखलेल्या बंदुका पाहून दरोडेखोरांनी हत्यारे टाकून पलायन केले। ही थरारक घटना श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर शनिवारी पहाटे 2 वाजता घडली आहे। दरोडेखोरांनी टाकून दिलेले चॉपर, एअर पिस्तूल, 2 मोबाईल जवानांनी जप्त केलेत। याबाबत रेल्वे पोलिसांनी सांगितलंय की 7 ते 8 दरोडेखोर कोपरगाव रेल्वे स्टेशनवरून वाराणसी हुबळी एक्सप्रेसमध्ये स्लीपर कोचमध्ये बसलेत। ते सर्वजण एकमेकांशी मराठीतून बोलत होते। वाराणसी हुबळी एक्सप्रेस श्रीगोंदा रेल्वे स्टेशनवर क्रॉसिंगसाठी थांबली आणि दरोडेखोरांनी एकमेकांना सांकेतिक भाषेत संकेत देत आरडाओरडा सुरू केला। तिकीट निरीक्षक ए गडदे आणि डी थोरात यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यात। त्यांनी तातडीने रेल्वेमधील सुरक्षा जवान दादा येडे, अमोल साळवे, जी.आर. काळे यांच्याशी संपर्क साधून त्याची कल्पना दिली। या जवानांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली। पोलीस बंदुका घेऊन येत असल्याचे पाहून दरोडेखोरांमध्ये चलबिचल झाली। त्यांनी रेल्वेतून उड्या टाकून अंधारात पळ काढला। मात्र या गडबडीत त्यांच्यातील एकाची बॅग खाली पडली। या बॅगेत चॉपर, चाकू, एअर पिस्तूल आणि 2 मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतलेत। सी24 तासाठी सुहास कुलकर्णी, श्रीगोंदा। नेवासा येथे मोकाट सोडलेल्या 12 गाढवांना नगरपंचायतीच्या वतीने ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या मालकांवर कारवाई होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत। नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे। त्या अनुषंगाने जनावरे पकडण्यासाठी खास पथक देखील तयार करण्यात आले आहे। नेवासा नगरपंचायतने नेवासा शहरातील भटक्या जनावरांविरुद्ध मोहीम उघडली आहे। शहरात मोकाट फिरणाऱ्या गाढवांना पकडण्यात आले। मात्र पकडण्यात आलेल्या जनावरांना जर मालकांनी नेले नाही तर नियमाप्रमाणे सदर गाढवांचा लिलाव करण्यात येईल, असे यावेळी नेवासा नगरपंचायतचे मुख्य अधिकारी समीर शेख यांनी सांगितले। तर कोंडवाडा नसल्याने 12 गाढवांना नगरपंचायतच्या कार्यालयासमोर बांधण्यात आले। नेवासा शहरात अनेकदा मोठ्या प्रमाणावर गाढव मोकाटपणे फिरताना आढळतात। त्यामुळे अनेक वेळा बस स्थानक तसेच खोलेश्वर मंदिर, नगरपंचायत चौकात छोटे छोटे मोटारसायकल तसेच 4 चाकी वाहनांचे अपघात झालेत। भटक्या जनावरांची संख्या कमी व्हावी म्हणून नेवासा नगरपंचायतच्या वतीने वृत्तपत्रांमधून शहरात मोकाट जनावरे सोडू नये, अन्यथा मालकांवर कारवाई करण्यात येईल, तसेच मोकाट जनावरे पकडण्यात येईल असे जाहीर निवेदन 2 वेळेस काढण्यात आले होते। तरीही मोकाट गाढवांच्या तसेच डुकरांच्या मालकांनी याची दक्षता न घेतल्याने याची नोटीस नगरपंचायतच्या वतीने शुक्रवार 14 डिसेंबर रोजी काढण्यात आली। तसेच येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये इतर नेवासा शहरात फिरणारे कुत्रे पकडण्यासाठी नगरपंचायतीने हालचाली सुरू केल्यात। नेवासा शहरातील भटक्या जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा होतोय। कचरा कुंडीत फेकण्यात आलेल्या अन्नावर ही गाढव, डुकरे, जनावरे, कुत्रे जगत असल्याचे दिसून येते। त्यामुळे नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम घेण्याचे सांगितले होते। जनावरे पकडण्यासाठी खास पथक तयार करण्यात आले। या पथकाने 12 गाढव पकडून नेवासा नगरपंचायतच्या शौचालयाजवळ असलेल्या मोकळ्या जागेमध्ये बांधून ठेवण्यात आली होती। जे मालक जनावरे सोडून नेण्यासाठी आले त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येईल, अन्यथा 3 दिवसानंतर संबंधित गाढवांचा निवास नगरपंचायतच्या वतीने लिलाव करण्यात येईल, असे यावेळी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी समीर शेख यांनी सांगितले। शहरात अनेक जण गाढव, गायी, डुकरे यांच्यासह अन्य जनावर मोकाट सोडून देतात। दिवसभर हे गाढव फिरून कचऱ्यातील चारा शोधत फिरतात, त्यामुळे कचरा विखुरला जातोय।
नेवासा नगर पंचायत इकडे जनावर कोंडून ठेवण्यासाठी कुठलीही पर्यायी कोंडवाडा नसल्याने नगरपंचायतीला कार्यालयासमोरच मोकळ्या जागेमध्ये गाढव बांधावे लागते। नेवासा शहरात जे भटकी जनावरे, गाढवं, कुत्रे या संदर्भात याआधी नेवासा नगरपंचायतीकडून वारंवार सूचना देण्यात आलेल्या होत्या। तसेच पेपरलाही जाहीर प्रसिद्धी करण्यात आलेली होती। तरी काही व्यक्तींनी त्यांची जनावरे ही मोकाटच सोडलेली होती। त्यामुळे आता नगरपंचायतीने त्याविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया चालू केली आहे। त्या अनुषंगाने नगरपंचायतीतर्फे गाढवं पकडली जात आहेत व भटकी कुत्री व डुकरे पकडण्यासंदर्भात ही निविदा प्रसिद्ध केली जात आहे। तरी नेवासा नगरपंचायतीकडून मी ज्या व्यक्तींची ही जनावरे व गाढवे असतील त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी सदरील जनावरे व गाढवे ही त्यांच्या कोंडवाड्यात ठेवावीत व त्याचा उपद्रव शहराला व नागरिकांना होणार नाही याची दक्षता घ्यावी। C24 तासाठी शंकर नाबदे, नेवासा। अकोले तालुक्यातील तरुणांनी अकोले तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय। या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले। आदिवासी जनता आर्तमारी हाका, रस्त्यावरचे खड्डे बुजव किरेले का, अशा घोषणा देत अकोले तालुक्यातील तरुणांनी अकोले तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। अकोले तालुक्यातील सर्वच रस्ते खड्ड्यांमध्ये हरवले आहे। या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना आपल्या जीवाला मुकावे लागते। सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी या खड्ड्यांच्या रस्त्यांवर बोलायला तयार नाहीयेत। त्यामुळे अकोले तालुक्यातील सर्व तरुणांनी गटतट पक्ष बाजूला ठेवून या खड्ड्यांच्या विरोधात आवाज उठविल्याचे ठरवले। सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणांनी वेगवेगळे पोस्टर आणि व्हिडिओ क्लिप बनवून आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे। शुक्रवार दिनांक 14 डिसेंबर रोजी अकोले तहसील कार्यालयासमोर या तरुणांनी आंदोलन करण्याचे ठरवले। सकाळी अकोले बस स्थानकावर या तरुणांनी एकत्र जमून अकोले तहसीलकडे कूच केली। प्रचंड घोषणाबाजी करीत या तरुणांनी अकोले शहर परिसर दणाणून सोडलाय। अकोले तहसील कार्यालयासमोर तरुणांची ही रॅली येताच उपोषणाला सुरुवात करण्यात आली। शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले, भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर किरण लहामटे, उपसभापती मारुती मेंगाळ, पंचायत समिती सदस्य देवा सामेरे यांनी या आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केलाय। या आंदोलनाची सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र मोठी चर्चा झाली आहे। अकोले तालुक्यातील खड्डेमय रस्ते दुरुस्त करणे, रस्त्याच्या साईड पट्ट्या भरून रुंदीकरण करणे, मंजूर झालेल्या रस्त्याची कामे त्वरित सुरू करावीत, राज्यमार्गाचे काम लवकर सुरू करावेत, अकोले तालुक्यातील झालेल्या निकृष्ट कामाची तत्काळ चौकशी करून कामाच्या देखभालीची जबाबदारी न घेणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी खड्डेमय तालुका जन आंदोलनाच्या वतीने घेण्यात आली आहे। खड्डेमय तालुका आंदोलनाचे जनक संदीप दराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात माधवराव तिमटे, मिलिंद नाईकवाडी, गणेश तोरमल, श्रीकांत चौधरी, नवले शुभम, प्रसाद आरोटे आदी तरुण सामील झाले होते। अकोले तालुका खड्डेमुक्त व्हावा या अपेक्षेने आज या ठिकाणी आम्ही सर्व तरुण या उपोषणाला बसलेलो आहोत। अकोले तालुक्यात जे जीवघेणे खड्डे निर्माण या राज्यकर्त्यांनी व या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेत, ज्याने जनता मृत्युमुखी पडते, कित्येक जण अपंग झालेत, त्यातनं जनतेला त्याची सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। आमच्या मागण्या पूर्ण मान्य होईपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही, हा आम्ही प्रण करून या ठिकाणी बसलेलो आहोत। सदर गोष्टीची सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर दखल घ्यावी ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे। धन्यवाद। C24 तासाठी सचिन खरात, अकोले। या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याला माणुसकी अनुभवायला मिळाली आहे. 18 विश्व दारिद्र्य आणि दुष्काळामुळे मुलीच्या लग्नात विघ्न आले असताना हे विघ्न समाजातील दानशूरांमुळे टळलंय. कन्यादानासाठी अनेक हात सरसावल्यामुळे थाटामाटात शेतकऱ्याच्या लेकीचा विवाह पार पडल्याचं हिंगोलीत पाहायला मिळत आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याला माणुसकी अनुभवायला मिळाली. 18 विश्व दारिद्र्य आणि दुष्काळामुळे मुलीच्या लग्नात विघ्न आले असताना हे विघ्न समाजातील दानशूरांमुळे टळलंय. कन्यादानासाठी अनेक हात सरसावल्यामुळे थाटामाटात शेतकऱ्यांच्या लेकीचा विवाह पार पडल्याचं हिंगोलीत पाहायला मिळतंय. श्रीराम वाघमारे जिल्हा सामान्य रुग्णालयात पानपोई वाटपाचे काम करतात. त्यांना एकूण 5 मुली. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांच्या 4थ्या क्रमांकाची मुलगी संजनाला अनेक स्थळे येऊनही लग्न होऊ शकत नव्हते. मात्र ही बाब साई माऊली मंदिराच्या काही कार्यकर्त्यांना समजली. त्यानंतर संजनाच्या लग्नाची जबाबदारी साई माऊली मंदिर आणि समाजातील काही दानशूर व्यक्तींनी घेतली. ऐन दुष्काळाच्या काळात हाताला काम मिळत नसल्याने वाघमारे कुटुंब चांगलेच अडचणीत सापडले होते. वसमत तालुक्यातील टाकळगाव येथील शिवाजी गणहिरे यांचा मुलगा सुरेश यांनी वाघमारे यांची मुलगी संजनाशी हुंड्याशिवाय लग्न करण्याची तयारी दाखवली. श्रीराम वाघमारे यांची समाजाप्रती असलेली तळमळ आणि सामाजिक कार्य बघून अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि दानशूरांचे हात त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी धावून आलेत. साई माऊली मंदिराच्या कार्यकर्त्यांनी मोठी जबाबदारी स्वीकारल्याने हजारोंच्या साक्षीने विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झालाय. जेवण दिलं सर, कालीन गादी पलंग दिला, टीव्ही दिली, आपलं अलमारी दिली, सगळे भांडे दिले सर. काहीच कमी. राहणार रिसाला बाजार हिंगोली. माझी आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असून माझ्या मुलीचा विवाह आज दिनांक 12/12/2018 रोजी श्री साई माऊली सेवाभावी संस्था व मित्रमंडळ रिसाला बाजार हिंगोली यांनी आज माझ्या मुलीला हा जो विवाह संपन्न पार पाडून दिला आहे. तिला संसाररूपी जवळजवळ 40 ते 50 हजार रुपयाचे भांडे आणि हे जेवणा खाण्याचा बंदोबस्त त्यांनी सर्वच माझ्या मुलीचं केलेलं आहे. जबाबदारीने आपल्या केलेलं आहे. माझे मित्र मीनाजी कांडेलकर, संजय ननवरे, चंदर यादव यांनी मला, सुनील खिलारे यांनी मला अतिशय सहकार्य केलं असून माझ्याकडे 1 रुपया बी नसताना माझ्या मुलीचं लग्न आज त्यांनी इतक्या जोरात केले की लोकांनी आज बघतच राहिलेलं आहे. श्रीराम वाघमारे यांची चतुर्थ कन्या जी संजना हिचा जो विवाह चिरंजीव सुरेश गणहिरे यांच्यासोबत इथं संपन्न पडला. साई माऊली मंदिर हिंगोली रिसाला बाजार व हिंगोली शहरातील जी दानशूर व्यक्ती आहेत यांच्या संयुक्त विद्यमानाने हा लग्न सोहळा आयोजित केलेला आहे. श्रीराम वाघमारे यांची आर्थिक परिस्थिती तर बिकटच आहे. तसंच यावर्षी हिंगोली जिल्हा हा अत्यंत दुष्काळग्रस्त परिस्थितीतून जात आहे आणि श्रीराम वाघमारे कतई 5 मुले असताना देखील ते कधीही कन्यारत्नांना त्यांनी मान दिला, सन्मान दिला आणि ते कधीही न कचरता आलेत आणि साई मंदिराच्या भक्तांजवळ त्यांनी त्यांचं सांगितलं की मला हा लग्न सोहळा करायचा, आपलं हे पाहिजे. साई माऊली मंदिर हे नेहमीच या अशा कामात, सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतो आणि त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि साई माऊली मंदिरच्या संस्थानांनी हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं लग्न सोहळा त्यांचा पार पाडलेला आहे. C24 तासाठी उमेश चक्कर, हिंगोली. कोपरगाव शहरातील ट्रॅफिक पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते पोलीस स्थानक या रस्त्यावर दिवसभरातून अनेकदा वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे पोलीस प्रशासनाचं लक्ष आहे तरी कुठं, असा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उपस्थित होतोय. कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते पोलीस स्थानक या रस्त्यावर दिवसभरातून अनेकदा वाहतूक कोंडी होत असते. मात्र या वाहतूक कोंडीकडे ट्रॅफिक पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचे लक्ष आहे तरी कुठे, हा प्रश्न सर्वसामान्यांपुढे उपस्थित होतोय. या रस्त्याच्या कडेला अनेक 4 चाकी आणि दुचाकी वाहने अस्ताव्यस्त पार्किंग केलेले आढळून येत असतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची कोंडी हा कायमचाच प्रश्न निर्माण झालाय. ऐन दुष्काळजन्य परिस्थितीत दुकानांमध्ये ग्राहक नसतात, पण दुकानांसमोर वाहने मात्र उभी केलेली असल्याचे दिसून येत आहे. ही वाहने उभी करणारे कोणी दारू अड्ड्यांवर जातात तर कोणी मटका
यासारखे अवैध खेळ खेळण्यासाठी जात असल्याचे दुकानदार सांगत असतात। त्यांना कोणी बोलायला गेले तर नाहक भांडणाचा त्रास, त्यामुळे सर्व दुकानदार हा त्रास सहन करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। तर जेथे नो पार्किंगचे बोर्ड आहेत त्या ठिकाणी फुटपाथवाले आपली दुकाने लावून बसल्याचे चित्र दिसून येते। रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकी वाहने कडेला उभी केली असल्यामुळे रहदारीची समस्या निर्माण झाली आहे। त्या रहदारीत शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या 2 गाड्याही अडकल्या होत्या, मात्र त्या फक्त सायरन वाजून पुढे निघून गेल्या। तर ट्रॅफिक पोलीस आपली 2 व्हीलर जाण्यासाठी ज्या चारचाकी गाडीची अडचण होते त्या गाडीवाल्याला गाडी काढायला सांगून आपला मार्ग मोकळा झालेला पाहून पुढे निघून गेले। मात्र दुसऱ्या अस्ताव्यस्त लावलेल्या गाड्यांकडे मात्र त्यांनी कानाडोळा केला होता। या रस्त्याने KGS कॉलेज कन्या विद्यालय या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची कॉलेज शाळा सुटल्यावर मोठी गर्दी होत असते। त्यांना या रस्त्याने जीव मुठीत घेऊन चालावे लागते। या रस्त्यावर नेहमीच छोटे मोठे अपघात होत असतात, मात्र ट्रॅफिक पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत। त्यांचे लक्ष आहे तरी कुठे हा प्रश्न यातून निर्माण होतोय। ट्रॅफिक पोलिसांनी ट्रॅफिककडे लक्ष देऊन या वाहनधारकांना शिस्त लावली तर या ट्रॅफिकला आळा बसण्यास निश्चित मदत होईल। C24 ताससाठी योगेश डोके, कोपरगाव। पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अजय खेडेकर यांनी आपला वाढदिवस अनेक लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवत साजरा केलाय। या निमित्ताने अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अजय खेडेकर यांनी आपला वाढदिवस अनेक लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबवत साजरा केलाय। आपल्या प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी शासकीय योजनांचा लाभ देत यात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, शहरी गरीब योजना इत्यादींचे वाटप करून तसेच आपल्या चाहत्यांना या निमित्ताने भेटता यावे म्हणून कार्यकर्ता मेळावा आणि 47व्या वाढदिवसानिमित्त 47 गरीब जोडप्यांचा सन्मान करून आपला जन्मदिवस साजरा केलाय। आपल्या जन्मदिनी आपण काहीतरी वेगळं करायचं असं प्रत्येकजण ठरवत असतो, पण पुण्यातील नगरसेवक अजय खेडेकर यांनी आपल्या वाढदिवशी तब्बल 2809 महिलांना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडरचे वाटप केले। याचवेळी शहरी गरीब योजनेअंतर्गत दिव्यांगांना कार्ड तसेच उत्पन्नाच्या दाखल्याचे वितरण केले। याच दिवशी त्यांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 47 जोडप्यांचा सन्मानही केलाय। या सगळ्या योजनांचे वितरण सावित्रीबाई फुले स्मारक येथे करण्यात आले होते। तर कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन आणि अभिष्टचिंतन सोहळा सेंट हिल्डाज स्कूल येथे करण्यात आले होते। वाढदिवस कसा साजरा करावा यात सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आपल्या गुरुजनांचा तसेच मातापित्यांचाही सहभाग असावा याचा आदर्श असल्याचे अजय खेडेकर यांनी म्हटले असून पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी शुभेच्छा दिल्यात। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा वाढदिवस व्यक्तिगत स्वरूपात साजरा करत नाही, केवळ गोडधोड खाऊन कपडे लत्ते करून। आम्ही ह्याच्यातनंही समाजसेवा करत असतो आणि गेले वर्षभर अजय भाऊंनी ते उज्ज्वला गॅस असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, दिव्यांग असतील, सगळ्या समाजातल्या रेशन कार्ड काढण्याचा विषय असेल, खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे। पार्टीचं शिस्त पाळून देखील अनेक समाजात एकजीव होऊन काम करतात। मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्यातून असंच पुढे काम घडावं आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर आहोत या सदिच्छा त्यांना देतो आणि थांबतो। वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करावा की एक धांगडधिंगा न करता नुसतेच केक वगैरे कापून किंवा शोषा न करता की आपण ज्या आदर्श मातापित्यांचं ज्यांचं पूजन करतो त्या आदर्श मातापित्यांचा आज माझा 47व्या वाढदिवसानिमित्त 47 जोड्यांचा सत्कार करण्याचं एक भाग्य मला लाभलं की जेणेकरून आपल्या नवीन पिढीला एक चालना मिळेल की आपण वाढदिवस आपल्या आईवडिलांचा गुरुजनांचा आदर तिथे करून साजरा करावा। एक नवीन पद्धत माझ्या वाढदिवसानिमित्त मी सुरू केलेली आहे, त्याबद्दल सर्वांना मी मनापासून जे आलेल्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो। धन्यवाद। जॉब फेअर जो एक नवीन संकल्प मी केला होता की त्याचा माझा 6-8 महिन्यापासून वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्याच्या उद्देशाने मी तो 8-8.5 घरांचा सर्वे केल्यानंतर आज जवळजवळ 2000 ते 3000 पार्टिसिपंटनी त्यामध्ये भाग घेतला आणि साधारण 800 ते 1000 मुलांना जॉब मिळेल अशी गॅरंटी मला बऱ्याच कंपन्यांनी दिलेली आहे। त्यात 25 कंपन्या सहभागी झाल्या होत्या, त्यांनी पण मला चांगला रिस्पॉन्स दिला। धन्यवाद। पंतप्रधानांची आज जी आपण उज्ज्वला गॅस योजना मोफत गॅस योजना आहे त्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये स्त्रीचं आरोग्य व्यवस्थित राहावं, त्या स्त्रीच्या आरोग्याला धोका पोहोचू नये या निमित्ताने
पंतप्रधान मोदी साहेबांनी जी उज्ज्वला गॅस आणलेली आहे की रॉकेल मिळत नाही आहे किंवा रॉकेल प्रश्न महिलांच्या आरोग्याला TB सारखे महाभयंकर आरोग्याला तोंड द्यावं लागतं, त्या संदर्भामध्ये मोदी साहेबांच्या उज्ज्वला गॅसचे मी माझ्या प्रभागामध्ये आत्तापर्यंत 2809 गॅस सिलेंडर शेगडींचं वाटप पूर्ण केलेलं आहे. C24 तासाठी अमोल ओदामलेसह हर्षल कोठावदे, पुणे. छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान करणारा आणि नुकत्याच झालेल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेला श्रीपाद छिंदम याच्या विरोधात विविध शिवप्रेमी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून त्याचं नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी केली आहे. छत्रपती शिवरायांच्या बद्दल वादग्रस्त विधान करणारा आणि नुकत्याच झालेल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेला श्रीपाद छिंदम यांच्या विरोधामध्ये विविध शिवप्रेमी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर छिंदमच्या भावानं EVM मशीनची पूजा केली, त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या भाजपचे उमेदवार आणि श्री छत्रपती अर्जुन पुरस्कार विजेती अंजली वल्लाकट्टी हिच्यावर देखील गुन्हा दाखल करून तिचा पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी यावेळी शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे. अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विविध शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन ही मागणी केली आहे. दरम्यान यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. अंजली वल्लाकट्टी या प्रसिद्ध मल्ल असून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं श्री छत्रपती अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे. मात्र असे असताना छत्रपती शिवरायांच्या बद्दल अश्लील भाषेमध्ये भाष्य करणारा श्रीपाद छिंदम याच्यासोबत त्यांनी छुपा राजकीय प्रचार केलाय असा आरोप यावेळी करण्यात आलाय. त्यामुळे वल्लाकट्टी यांना मिळालेला पुरस्कार शासनानं परत घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिलंय. श्रीपाद छिंदम हा प्रभाग क्रमांक 9क मधनं निवडून आलाय. भाजपकडनं याच प्रभागामधील 9क मधनं अंजली वल्लाकट्टी मात्र पराभूत झाल्या आहेत. या दोघांचीही निवडणुकीमध्ये छुपी युती होती असा आरोप करण्यात येतोय. छिंदमच्या विरोधात आज असं वाटलं होतं आम्हाला की राजकीय पक्ष त्याला बाजूला काढून काहीतरी चांगली कृती दाखवतील, पण ह्या इलेक्शनमध्ये दाखवले गेले नाही आणि त्यामुळं पुन्हा एकदा शिवप्रेमींना आक्रमक होत या छिंदमच्या विरोधात त्याचं पद रद्द कसं होईल. अंजली वल्लाकट्टीने ज्यावेळेस मशीन पूजेला त्याला साथ दिली त्याच्या भावाला, तिचा छत्रपती पुरस्कार कसा निघल, श्रीकांतवर कशी याची पूजेची कारवाई कशी केली जाईल, जर शासनाच्या नियमानुसार जर मशीनची पूजा होत नाही, हे अंधश्रद्धा दाखवून नेमकं काय पब्लिकला दाखवतात हेच कळत नाही आहे. पण छिंदमना जे पैशाची गुरमी आहे, ज्या काळात छिंदम माझ्या डोळ्यासमोर 2 व्हीलरवर फिरत होता, तो छिंदम आज 20-25 हजार रुपये मत वाटतो आणि मतं विकत घेऊन निवडून येतो. म्हणजे यांनी पैसे कसे कमवले आणि यांना वरद हस्तक कोणाचे होते हे नगरकरांना सगळं माहीत आहे. त्यामुळं त्याच्या संपत्तीची चौकशीसुद्धा पूर्णपणे आम्ही लावणार आहोत. त्याच्यावर जेवढ्या केसेस आहेत त्या केसेस लहानपणापासून त्याच्यावर जेवढ्या आहेत 17-18 वर्षाचा असताना तेव्हापासून जेवढ्या केसेस आहेत त्या केसेस काढून याला MPD कसं करता येईल याचा बी प्रयत्न आता यापुढे आम्ही करणार आहोत. सुरुवात म्हणजे छिंदमला जो पक्ष इथं साथ देईल, जो ग्राह्य धरून जर महापौर पदाच्या जर निवडणुकीत त्याला जर बरोबर घेत असेल तर त्या पक्षाला सुद्धा आम्ही काळं फासणार. छिंदमचं काय करायचं न बोलता छिंदमला ते अनपेक्षितपणे आम्ही करून दाखवणार. कारण बोललो तर प्रशासनच आम्हाला दरवेळेस अडवतं, आमचे कामं आम्हाला पूर्ण करता येत नाही. आम्ही एकदा त्याच्यासाठी आतमध्ये जाऊन बसायला पूर्ण शिवप्रेमी तयार आहोत, एवढंच या निमित्ताने सांगतो. अंजली वल्लाकट्टी ही BJPची आहे. मशीनची पूजा होत असताना ती बरोबर दिसते, म्हणजे याचा अर्थ BJPचा वरद हस्तक त्याच्यावर तर पहिल्यापासून होताच आहेच. पण त्याच्याबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यावर सुद्धा आमचे आरोप असे आहेत की यांनी त्या 9 प्रभागामध्ये प्रबळ उमेदवार न टाकता, तिथं प्रचार यंत्रणा जास्त न वापरता छिंदम निवडून कसा येईल याचा प्रयत्न या सगळ्या पक्षांनी केला आणि त्याला निवडून आणलं व आणून हे दाखवलं की उद्या पैसे आमच्याकडे जर असेल तर आम्ही गुंड वापरून सुद्धा कोणताही पक्ष निवडून आणू शकतो. हे राजकारणी यातून दाखवायचा प्रयत्न करतात. पण समाज अजून झोपलेला नाही आहे. जे झोपलेत, जे विकतात त्यांना विकू द्या, पण कमीत कमी आमच्या संघटनेच्या माध्यमातून, छत्रपतींच्या विचारांच्या माध्यमातून आम्ही ही मोहीम जागरूक करणार व ह्या सर्व पक्षांना धडा शिकवायचा प्रयत्न करणार.
आज आम्ही येथे आमचं महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम याचं नगरसेवक पद रद्द करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। पहिली गोष्ट, निवडणूक आयोगाने आणि माननीय रणजित पाटील यांनी यांच्यासमोर हा मुद्दा मांडलेला असताना त्यांनी तो ठराव मंजूर केलेला असून देखील त्याला नगरसेवक पद तसंच राहिलं। ते नगरसेवक पद रद्द केलं नाही, त्याचबरोबर त्याला दुसरंही नगरसेवक पद मिळालं, त्याच्या आम्ही विरोधात आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याला सपोर्ट करणाऱ्या अंजली वल्लाकट्टी यांनी छत्रपती विजेती पुरस्कार यांचा रद्द झाला पाहिजे आणि श्रीकांत छिंदम यांनी यंत्राची पूजा केली, त्यांना अंजली वल्लाकट्टींनी साथ दिलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं, श्रीकांत छिंदम यांनी जेव्हा यंत्राची पूजा केली हे कायद्याच्या बाहेर आहे आणि कायद्याच्या बाहेर असताना सुद्धा कायदा सुव्यवस्थेच्या बाहेर जाऊन त्यांनी हे कार्य केलेलं आहे, त्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। बाकीच्यांना साक्षीदार केलं। एखादा जर माणूस मर्डर करत असेल त्याच्या शेजारी उभा राहणाऱ्याला साक्षीदार न करता त्याला सहआरोपी केलं जातं। मग इथे असं का निर्णय घेतला? जर त्याला आम्ही तर सगळ्या महाराष्ट्रभरचे लोक त्या छिंदमला जो मदत कराल त्याला आम्ही नीट जगू देणार नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर या छिंदमला एखाद्या पक्षाने स्वीकारलं तर त्या पक्षाचा सुद्धा आम्ही निषेध करू आणि त्या नेत्याचा पण निषेध करू आणि त्या पक्षावर पूर्णपणे बहिष्कार टाकू। आणि दुसरी गोष्ट, ह्या छिंदमला आम्ही महानगरपालिकेत सुद्धा येऊ देणार नाही। महापौर निवडणुकीच्या टायमाला ह्या छिंदमला हे नगरसेवक पद रद्द झाल्याशिवाय महापौर निवडणूक होऊ नये, अन्यथा आम्ही आक्रमक भूमिका घेऊ आणि त्याला जबाबदार हे प्रशासन, हा सरकार, हे राज्यकर्ते हेच असतील। कायदा सुव्यवस्था त्याला जबाबदार राहील। शाहीद शेख, C24 तास, अहमदनगर। या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी नेवाशाहून। नेवासा नगर पंचायतीस पाणीपट्टी, घरपट्टी याचबरोबर इतर महसूल शासनाला मोठ्या प्रमाणावर भरत असून देखील आवश्यक सुविधा पुरवल्या जात नाहीत। या निषेधार्थ प्रभाग 5, 6 आणि 7 मध्ये शिवसेनेच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देत नगरपंचायत मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देण्यात आलंय। नेवासा नगर पंचायतीस पाणीपट्टी, घरपट्टी याचबरोबर इतर महसूल शासनाला मोठ्या प्रमाणात भरत असून त्यानुसार परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, परिसर स्वच्छता, अंतर्गत रस्ते आदी सुविधा पुरवल्या जात नसल्याने नेवासा उपनगरातील प्रभाग 5, 6 आणि 7 मधील विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देत नगरपंचायत मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देण्यात आले। नेवासा उपनगरातील प्रभाग 5, 6 आणि 7 मधील विविध समस्यांबाबत शिवसेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देत नगरपंचायत मुख्याधिकारी समीर शेख यांना निवेदन देण्यात आले। 1 महिन्यात प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मुख्याधिकारी शेख यांनी आश्वासन दिले। यावेळी शुक्रवारी सकाळी उपनगरातील प्रभाग 5, 6 आणि 7 मधील अहिल्यानगर कॉलेज परिसर, संभाजीनगर, सावतानगर, पावन गणपती परिसर, गांधीनगर, विनायक कॉलनीमध्ये स्मशानभूमीच नसल्याने 5 किलोमीटर शहरातील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कारासाठी यावे लागत असल्याने दुःखात असलेल्या कुटुंबाला याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय।
तसेच विधीसाठी आलेल्या नातेवाईकांनाही एवढ्या लांबच्या अंतरावर वाहनांची व्यवस्था करावी लागते आणि परिसरातील रहिवासी नगरपंचायतीस पाणीपट्टी, घरपट्टी त्याचबरोबर इतर महसूल शासनाला मोठ्या प्रमाणात भरत असून त्यानुसार परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, परिसर स्वच्छता, अंतर्गत रस्ते आदी सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे उपनगराला बकाल स्वरूप प्राप्त झाले. प्रभागात भूमिगत पठार नसल्याने आणि परिसर स्वच्छ नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. विशेष करून प्रभाग 6 मधील संभाजीनगर येथे अंतर्गत रस्ते नसल्याने आणि काही कच्च्या रस्त्यांवर अतिक्रमण असल्याने नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय. या सर्व समस्यांची प्रशासनाने दखल न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख नितीन जगताप, अक्षय दाणे, दीपक धोत्रे, सचिन पंडोरे आदी उपस्थित होते. प्राप्त निवेदनावर जे स्मशानभूमी संदर्भातला जो प्रश्न उपस्थित केला गेला त्या संदर्भात नेवासा नगरपंचायतीकडून तात्काळ कारवाई करून 1 महिन्याच्या आत नेवासा फाटा एरियात स्मशानभूमीसाठी जागा शोधली जाईल व त्या संदर्भातली निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण केली जाईल. तसेच त्या भागातील रस्ते व गटारी संदर्भात सदरील विषय हा माननीय अध्यक्ष यांच्या निदर्शनास आणून सर्वसाधारण सभेमध्ये त्याच्याबाबत पुढील प्रक्रिया करून तेथील रस्ते व गटारी यांचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी काढण्यासंदर्भात प्रक्रिया ही नेवासा नगरपंचायतीकडे करण्यात येऊन 1 महिन्याच्या आत त्यांनी जो कालावधी सांगितलेला आहे त्याच्या आत लवकरात लवकर करण्याची कार्यवाही आम्ही सुरू करू. प्रभाग क्रमांक 5, 6, 7 हे तीन प्रभाग शहराच्या उपनगरात येत असून आत्तापर्यंत इथं रस्ते, गटारी आणि दुसरी गोष्ट का आमच्या 3 प्रभागाला स्मशानभूमी जे 5 किलोमीटर नेवाशात यावं लागतं. गोरगरिबांचे 2-3 हजार रुपये खर्च होतात रथ किंवा ॲम्ब्युलन्ससाठी. आणि तिसरी गोष्ट गटारी आणि रस्ते हे अजिबात नाही, ते लवकरात लवकर करावा. हे आता CO साहेब, शेख साहेबाला जेवण दिलं त्यांनी 1 महिन्यात करून देऊ असं आश्वासन दिलं. C24 तासाठी शंकर नाबदे, नेवासा. भारताचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील नगरसेवक युवराज बेलदरे यांच्या वतीनं शरद महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्त विविध उपक्रमांचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे. भारताचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील नगरसेवक युवराज बेलदरे यांनी शरद महोत्सवाचे आयोजन केले असून हा महोत्सव 8 दिवस चालणार असून यात अन्नछत्र हा सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आला असून 20 रुपयात पोटभर जेवण तसेच रक्तदान शिबिर, क्रीडा स्पर्धा अशा स्वरूपात हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. नगरसेवक युवराज बेलदरे आपल्या सामाजिक उपक्रमांनी नेहमीच चर्चेत राहतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी आपल्या नेत्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा केलाय. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद महोत्सवाचे आयोजन करून अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. यात 20 रुपयात पोटभर जेवण मिळणार असून गावाकडून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. याचबरोबर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त या महोत्सवात करण्यात येणार असून शेकडो बाटल्या रक्त संग्रहित करण्याचा त्यांचा या निमित्ताने मानस आहे. या सगळ्यांबद्दल माहिती दिली आहे स्वतः युवराज बेलदरे यांनी. आज आमदार माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब देशाचे जाणते राजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण हा जो शरद महोत्सव कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यामध्ये आज खऱ्या अर्थानं पहिला दिवस आहे. त्याच्यामध्ये आज बॅडमिंटन स्पर्धेचं ओपनिंग घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आज हा जो अन्नछत्र या अन्नछत्र साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चालू केले आपल्या सगळ्यांना माहितीचे आज अतिशय कठीण परिस्थिती म्हणजे राज्यामध्ये दुष्काळ असताना आज या भागात मराठवाडा असतील, विदर्भ असतील या ठिकाणी आज पुण्यामध्ये लोक कामासाठी येतात आणि कामाची त्या ठिकाणी शाश्वती नाही आहे. खऱ्या अर्थानं त्या लोकांना एक पोटासाठी की आपण एक पोट भरून जेवण जर दिलं तर निश्चितच त्यांना थोडासा कुठेतरी हातभार लागेल. त्याचप्रमाणे आज आपण पाहतोय पुणे शहर म्हटलं की संपूर्ण आज आपल्या देशामध्ये विद्येचं बाहेरघर म्हणून अनेक गोरगरीब विद्यार्थी, गरजू विद्यार्थी या ठिकाणी येत असतात आणि त्यांनाही शिक्षणासाठी या ठिकाणी सगळं राहावं. थोडासा त्यांनाही हातभार
एक पोटभर जर जेवण त्या ठिकाणी मिळालं तर निश्चितच उद्यासाठी ते चांगले अभ्यास करू शकतात, चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतात. त्याचप्रमाणे या भागात मजूर अड्डा स्लम भाग खूप आहे. त्याच्यातसुद्धा जे काही मजूर आज या ठिकाणी असतात त्यांनासुद्धा पोटासाठी काहीतरी व्यवस्थित व्यवस्था व्हावी यासाठी आपण एक अन्नछत्र करत आहोत. आणि येणाऱ्या आज एक 5-6 दिवसामध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये परवा दिवशी मोठ्या प्रमाणात महाआरती शिबिर आहे, त्याचप्रमाणे रविवारी रक्तदान शिबिर घेतलेले आहे आणि रविवारीच त्या ठिकाणी शरद महोत्सव बॅडमिंटनच्या स्पर्धा आहे त्याचा फायनलचा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्यासाठी या भागाचे लोकप्रिय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पाडला जाईल. त्यानंतर सोमवार मंगळवार आणि 2-3 दिवसामध्ये विविध या भागातील ज्या महापालिकेच्या शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील त्यांनाही मोफत कम्प्युटर संचचं वाटप त्या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करणार आहे. आता शरद महोत्सवाचा एक 8 दिवसाचा कार्यक्रम मी गेले जवळजवळ 15 ते 20 वर्ष झालं साहेब असतील, दादा असतील यांच्या वाढदिवसाला मी त्या ठिकाणी राबवत असतो आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या गोष्टींचा लाभ मिळावा त्यासाठी आम्ही कायम असे समाजोपयोगी कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही करत असतो. कारण साहेब नेहमी सांगतात की 20% राजकारण आणि समाज 20% राजकारण आणि 80% समाजकारण, परंतु 80% समाजकारणात सुद्धा आम्ही कायम त्या ठिकाणी लोकांच्या हिताचाच त्या ठिकाणी 20% राजकारणात सुद्धा लोकांच्या हिताचाच कायम विचार करत असतो. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात साहेबांना वाढदिवसाच्या मी परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांचा सहवास, त्यांचं मार्गदर्शन देशाला या ठिकाणी असंच लाभो अशीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. सी24 ताससाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे. वाशिम मानोरा येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. काँग्रेसचे माजी मंत्री शिवराम मोगे यांनी आपलं मत व्यक्त केलंय. सध्या सर्वच राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. वाशिम, यवतमाळ, बंजारा बहुल मतदारसंघ असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद साधताना दिसत आहेत. यावेळी काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, जीवन पाटील, डॉक्टर TC राठोड, भारत राठोड, बलदेव महाराज, अविनाश राठोड, डॉक्टर महादेव राठोड इत्यादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सी24 तासशी बोलताना श्री मोगे साहेब म्हणाले की आता काँग्रेसचे अच्छे दिन आले असून सर्वसामान्य जनतेचे सरकार म्हणजेच काँग्रेस असे मत त्यांनी व्यक्त केले. अदृश्य हात काम करतात आणि त्यामुळे हा लोकशाहीमध्ये हा राजकारण चेंज होत राहतं, वारंवार चेंज होत राहतं आणि या चेंज इज द नेचर्स लॉ. याप्रमाणे लोकांना लक्षात आलं, नागरिकांना लक्षात आलं की हे फक्त आश्वासन देतात, बेसिक कामं करत नाही आणि फक्त कर्जमाफी देऊनच काही होणार नाही. लोकांना कर्जमाफीसोबत ज्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत, ज्या लॉंग टर्म्स करता सरकार देऊ शकेल ते काँग्रेसची धोरणं देऊ शकतात. काँग्रेसचा इतिहास पाहिला तर शेतकऱ्याचा या जी ही आत्ताची GDP आहे त्या GDPच्या कारणामागे काँग्रेसच्या राजवटीचा काळ आहे. हे जे मोजकं जे आहे ना 4.5 वर्षात ह्या विकासाचं ॲबॉर्शन झालेलं आहे. आपण अपेंडिक्स याप्रमाणे याला आत्मविश्वास आपण त्या ठिकाणी व्यक्त करतो. आत्मविश्वास पूर्ण आहे. प्रश्न आहे आत्मविश्वास काँग्रेसबद्दल आहे आणि कोणतीही निवडणूक ही माझं असं म्हणणं एक लढाई आहे आणि ही लढाई जोपर्यंत आपण जिंकू शकत नाही, जोपर्यंत आपण विश्वासाने समोर जाऊ शकत नाही. आणि स्वतःचा आत्मविश्वास आणि काँग्रेस पक्षाची भूमिका ही लोकांसमोर मांडून आम्ही विजय संपादन करू शकतो अशी माझी ठाम भूमिका आहे. हवा हा ज्यांनी या देशाला काँग्रेसनी जी सत्ता मिळवून दिली किंवा देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आता एवढ्या मोठ्या ब्लंडर मिस्टेक या BJP शिवसेनेने केल्या आहे. याला आता माफी नाही. याला जर आता माफी दिली तर देश अडचणीत येऊ शकते अशी सगळ्या लोकांची भावना झाली आहे. म्हणून पुढच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस ही पूर्ण देशभरामध्ये जिथे नाही तिथे देशभरामध्ये येऊ शकते अशा प्रकारचा माझा विश्वास नाही आहे. माझा तर विश्वास आहेच, परंतु कॉमन माणसाचा विश्वास आहे की देशाला काँग्रेसशिवाय कोणी वाचू शकत नाही. विकास सी24 ताससाठी प्रकाश आडे, वाशिम. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी येवल्याहून. येवला नगरपालिका कार्यालयासमोर कामगार सेनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद कर्मचाऱ्यांना विनाअट 7वा वेतन आयोग लागू करावा. सन 2000 पूर्वीचे रोजंदार कर्मचारी कायम करण्यात यावेत. नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतनासाठी सेवा धरण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसह नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात यासाठी येवला पालिका कामगार सेनेच्या वतीने गेटवर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत मुख्यमंत्री आमच्या मागण्यांकडे आश्वासनानंतरही दुर्लक्ष करत असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे पदाधिकारी घनश्याम उमरे यांनी दिली आहे. मागण्या मान्य न झाल्यास 29 ते 31 डिसेंबर या कालावधीत कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील आणि 1 जानेवारीपासून अत्यावश्यक सेवेसह कामबंद आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा कामगार सेनेच्या वतीने देण्यात आलाय. या आंदोलनात घनश्याम उमरे, तुषार लोणारी, किशोर भावसार, प्रशांत पाटील, सुनील जाधव, अंबादास लोंढे आदींसह पालिका कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र नगरपरिषदा व नगरपंचायत तसेच संवर्ग कर्मचारी कृती समिती संघटनेने आज 15 डिसेंबर 2018 रोजी धरणे आंदोलन करण्याचा जो निश्चय केला होता, म्युनिसिपल कामगार सेना यांनी आज या कृती समितीच्या मला पाठिंबा देऊन नगरपालिकेच्या याच्यामध्ये आवारामध्ये आज सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी धरणे आंदोलन केलेले आहे. या धरणे आंदोलनामागे प्रमुख ज्या मागण्या आहेत त्यामध्ये 7वा वेतन आयोग हा सर्व कर्मचाऱ्यांना लागू झाला पाहिजे. त्याचप्रमाणे रोजंदारी कर्मचारी जे आहेत ते बऱ्याच वर्षापासून आपल्या कायम होण्याच्या सणामध्ये वंचित आहेत, तर त्यांना सुद्धा रोजंदारी कर्मचारी कायम झाले पाहिजे, ही पण एक प्रामुख्याने मागणी आहे. त्याचप्रमाणे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, त्याचप्रमाणे अग्निशमन दल यामध्ये काम करणारे कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे सफाई कामगारांच्या संदर्भामध्ये जे आहेत तर त्यांना पण मुकादमपदी पदोन्नती मिळाली पाहिजे. अशा अनेक मागण्यांच्या संदर्भामध्ये आज धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे. जर शासनाने या धरणे आंदोलनाचा इशारा पूर्ण करून जर कर्मचाऱ्यांच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर 29 ते 31 या दरम्यान या कालावधीमध्ये काळ्या फिती लावून कर्मचारी काम करतील. त्याचप्रमाणे ते आंदोलन करूनही जर समजा मागण्या मान्य झाल्या नाही तर 1 जानेवारी 2019 पासून राज्यव्यापी आंदोलनामध्ये आम्ही भाग घेऊन आणि काम बंद आंदोलन आम्ही पुकारणार आहोत. तर याची शासनाने दखल देऊन आणि अशा काही गोष्टींना सामोरं न जाता शासनाने सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करावं असे आम्ही शासनाला या आंदोलनानिमित्ताने विनंती करीत आहोत. C24 तासाठी प्रशांत कलंके, येवला. हिंगोली येथील नगरपरिषद कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय. नगर परिषदेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 7वे वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. हिंगोली येथील नगर परिषद कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केलंय. नगर परिषदमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी आदी मागण्या मान्य करण्याच्या मागणीसाठी 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. हिंगोली नगरपंचायत आणि नगरपालिकामधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा पहिला टप्पा म्हणून हिंगोली नगरपालिकेसमोर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केलंय. या धरणे आंदोलनामध्ये जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगरपालिकेचे सर्वच कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलन करून शासनाला रितसर मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदन देऊनही कारवाई न झाल्यास पुन्हा 21 ते 31 डिसेंबरपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिलाय. तसेच 1 जानेवारीपासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचेही शासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केलंय. यावेळी विश्वनाथ घुगे, बाळू बांगर, द्रौपदाबाई हातागळे, संदीप कांबळे, मुंजाजी बांगर, विजय शिकरे, शिवाजी बांगर, विजय इंगोले, कैलास थेटे, गजानन थेटे यासह आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सर्वच कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याने पालिकेच्या कामकाजाचा खोळंबा झाला होता. आजपर्यंत राज्यातला रोजंदारी कर्मचारी कायम झाला नाही आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना 7वा वेतन लागू करण्याबाबतच्या शासन कुठल्या हालचाली करत नाही. म्हणून
त्या बैठकीत झालेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी या महाराष्ट्र राज्यातील नगरपालिका नगरपंचायती कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाची दिशा घेतलेली आहे। आज धरणे आंदोलन आहे। 29, 30, 31 काळ्या फिती लावून काम होतील आणि 1 जानेवारीपासून सर्व अत्यावश्यक सेवेसह महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करतील। C24 तासाठी उमेश चक्कर, हिंगोली। रात्री अपरात्री भर रस्त्यात चौकात गर्दी करून दंगा करून भावाचा बर्थडे साजरा करणाऱ्यांनो आता सावधान। आता समर्थकांसह बर्थडे बॉयला देखील खावी लागणार आहे जेलची हवा। कोपरगाव येथील बस स्टँड समोर मोठ्या जल्लोषात सुरू असणाऱ्या वाढदिवसामध्ये पोलिसांनी कारवाई करून रहदारी सुरळीत केली आहे आणि 100 ते 150 जणांवर कारवाई केली आहे। यामध्ये शिवसेनेचे 2 नगरसेवक आणि भाजपाचा 1 पदाधिकारी यांचा समावेश आहे। अशा प्रकारे वाढदिवस साजरे करणाऱ्यांवर आता पोलीस यंत्रणा कारवाई करणार आहे। कुठल्या ना कुठल्या पक्षाचा छोटा मोठा कार्यकर्ता युवा नेता दादा म्हटलं की त्याचा वाढदिवस चौकामध्ये साजरा करणं ही आता फॅशनच बनली आहे। बुधवारी सायंकाळी कोपरगाव येथील बस स्टँड समोरील मुख्य रस्त्याच्या कडेला अराफत शेख यांचा वाढदिवस सुरू होता। यावेळी रस्त्यावरती फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती, त्यामुळे रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी झाली। दरम्यान यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या ठिकाणी रहदारी सुरळीत केली, तर वाढदिवस साजरा करणाऱ्या 100 ते 150 जणांवरती कारवाई केली आहे। यामध्ये शिवसेनेचे 2 नगरसेवक आणि भाजपचा 1 पदाधिकारी यांचा समावेश आहे। बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा असं म्हणत मित्रमंडळींचा वाढदिवस रात्री अपरात्री रस्त्यावरती साजरा करणं, रस्त्यावरती फटाके वाजवणं हे आता महागात पडणार आहे। पोलिसांकडून आता भावाचा बर्थडे साजरा करणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत। सामान्य नागरिकांना अशा रोडवरील चौकामधील वाढदिवसांचा नाहक त्रास होतोय, त्यामुळे या विरोधामध्ये कारवाई करण्यात येणार आहे असे कोपरगावचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी सांगितलंय। सायंकाळी रात्री अपरात्री भर रस्त्यामध्ये चौकात गर्दी करून फटाके वाजवणं याचं फॅड सध्या वाढलंय। त्यामधनच मारामारीचे प्रकार देखील घडतायत। या प्रकारांमुळे सामान्य जनता हैराण झाली आहे। मध्यरात्री एकत्र जमून वाढदिवस साजरा करताना अनेक वेळा भांडणं, दंगा करणं, वाहनांची तोडफोड करणं, परिसरामध्ये दहशत पसरवणं यासारख्या घटना शहरामध्ये घडल्या आहेत। त्यामुळे रस्त्यावरती साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसांना आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात येते आणि यापुढील काळामध्ये अशा प्रकारे वाढदिवस साजरे करणं हे पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे। या कारवाईचे सामान्य नागरिकांनी स्वागत केलंय। दरम्यान ज्यांच्यावरती कारवाई झाली आहे त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही रस्त्यावरती वाढदिवस साजरा करणाऱ्यांना बाजूला वाढदिवस साजरा करा असं सांगत रस्त्यावरील रहदारी सुरळीत करण्यासाठी तिथे आलो होतो आणि त्याच वेळी आमच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे काही नेते मंडळींमध्ये या कारवाईबाबत नाराजीचा सूर दिसून आलाय। मात्र या कारवाईमुळे भावाचा बर्थडे साजरा करणाऱ्यांनी आता काळजी घेणं फार गरजेचं आहे। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी। दारूच्या नशेत स्वतःच्याच पोटावर चाकूने वार करून तरुणाचा मृत्यू। दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याला मिळाला माणुसकीचा हात। नेवाशात नगरपंचायतीचा ढिसाळ कारभार, शिवसेनेच्या वतीनं दिला आंदोलनाचा इशारा। आणि येवला नगरपालिका कार्यालयासमोर कामगार सेनेच्या वतीनं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात, बिनधास्त।